LDP लागलं होतं आणि हर्षवर्धन जैन सरांचं होतं. ते LDP ऐकायला गेलो, सुट्टी टाकून गेलतो स्कूलला. तर मम्मी पप्पा आत ऐकत होते आणि त्यावेळी फक्त 4 महिने झाले माझ्या बारक्या बहिणीला जन्मून. मी बारक्या बहिणीला बाहेर घेऊन बसलो होतो आणि मम्मी पप्पा आत ऐकत होते. तर मला आतून बाहेर हर्षवर्धन जैन सरांचा आवाज ऐकू येत होता की कसे ते सगळ्यांना सांगत होते काय प्रकारे बिझनेस केला होता त्यांनी. तर मला ऐकायची इच्छा होत होती. तर मम्मी मधून मधून बाहेर येणार, मी आत जाणार आणि ऐकणार. तर त्यातनं एवढंच कळालं, माणसाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मेहनत करावी लागेल. आणि आताच्या काळात पैसा कमवणे खूप अवघड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कोणी डिग्री विचारत नाही, सगळ्यांना माहिती पडलेलं आहे. तर सगळ्यांना एवढं सांगतो, आजकालच्या काळात हार्डवर्क पण करा, त्यासंग स्मार्ट वर्क करा, तरच तुमचा बिझनेस वाढेल. आणि आता जे आहे माझं 10th कम्प्लीट झाले, माझा 18 वर्ष ज्यावेळी पूर्ण होईल, आता या 2 वर्षात फुल टाइम मी मम्मी पप्पांसंग आहे. आणि आमची तयारी चालू आहे की मी माझं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिलिंग मारायचं. तर आता सिलिंग कडे लक्ष चालू आहे आमचं. आणि याच प्रकारे तुम्हाला सगळ्यांना पण आज या बिझनेस मध्ये येण्यासाठी वेलविश करतो आणि थँक्स बोलतो माझ्या आई वडिलांना, ज्यांनी मला या बिझनेस मध्ये इंट्रोड्यूस केलं आणि फुल टाइम म्हणून मला या बिझनेस मध्ये आणलं. आणि नेक्स्ट जनरेशन म्हणून MI रेस्टॉरंट समोर बसबिरे फॅमिलीचा म्हणून पुढे राहील आणि क्रॉन अँबॅसेडर म्हणून राहील आणि सिलिंग याचीवर 100% राहणार. ओके, जय हिंद, जय MI रेस्टॉरंट.